काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटलंय. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला. त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं, पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मेला अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही येत होत्या. विशेषतः भाजप नेत्यांकडून माफीची मागणी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, सिटी प्लस मराठी. पारनेर तालुका रहिवासी मंडळ प्रस्तुत पारनेरकर्स रेशीम गाठी वधूवर परिचय मेळावा. आपल्या मुलामुलींसाठी उत्तम, सुसंस्कृत आणि योग्य जोडीदार शोधण्याची एक सुंदर संधी. प्रेमळ वातावरण, सुसज्ज व्यवस्था आणि पारनेरकर बांधवांसाठी खास व्यासपीठ. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रविवारी संध्याकाळी 3 वाजता.